मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या पहिल्याच आठवड्यातील नॉमिनेटेड सदस्यांचे समोर आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड। तर चला पाहूया कोण आहे टॉपमध्ये आणि कोण आहे बॉटममध्ये। तर घरामध्ये एकूण 9 सदस्य घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड आहेत। दिव्या शिंदे, प्रभू शेळके, रुचिता जामदार, राधा पाटील, दीपाली सय्यद, सागर कारंडे, करण सोनवणे, अनुश्री माने आणि रोशन भजनकर। तर चला पाहूया की यामधील कोणते सदस्य टॉपमध्ये आहेत आणि कोणते सदस्य बॉटममध्ये आहेत। तर आपण बॉटमपासून सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात शेवटी ज्या सदस्याचं नाव आहे ते नाव आहे राधा पाटील, ती 9 नंबरवर आहे। त्यानंतर 8 नंबरवर आहे रुचिता जामदार, त्यानंतर 7 नंबरवर आहे दीपाली सय्यद, 6 नंबरवर आहे प्रभू शेळके, 5 नंबरवर आहे दिव्या शिंदे, 4 नंबरवर नाव आहे अनुश्री माने, 3 नंबरवर आहेत सागर कारंडे, 2 नंबरवर आहे करण सोनवणे आणि सध्या टॉपवर ज्याचं नाव आहे ते नाव आहे रोशन भजनकर। रोशन भजनकरला इकडे जास्त मतं पडलेली दिसत आहेत, म्हणजेच रोशन भजनकर 1 नंबरवर राज्य करताना पाहायला मिळतोय। तर बॉटममध्ये सध्या राधा, रुचिता, दीपालीताई आणि प्रभू यांची नावं आहेत। तर प्रभू हा घरामध्ये सध्या थोडंफार कॉन्टेंट देत आहे, त्याच्यामुळे घराबाहेर जाण्याची त्याची शक्यता थोडी कमी आहे। त्यानंतर दीपाली सय्यद हे नाव मोठं आहे आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला घरामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे एवढ्या लवकर त्या बाहेर जाण्याची शक्यतासुद्धा कमी आहे। त्यानंतर रुचितासुद्धा घरामध्ये कॉन्टेंट देत आहे, त्यामुळे तिचीसुद्धा लवकर घराबाहेर जाण्याची शक्यता कमी आहे। आता राहिला विषय राधा पाटीलचा। तर राधा पाटील ही बॉटममध्ये आहे आणि तिची शक्यता घराबाहेर जाण्याची असू शकते, कारण ती घरामध्ये काही कॉन्टेंट देत नाही आहे, तिची घरामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळत नाही आहे, त्यामुळे राधाचे घराबाहेर जाण्याचे चान्सेस जास्त असू शकतात किंवा बिग बॉस पहिल्याच आठवड्यामध्ये नो इव्हेक्शनसुद्धा करू शकतात, काहीतरी ट्विस्ट आणून नो इव्हेक्शनसुद्धा करू शकतात। त्यामुळे घराबाहेर या आठवड्यात कोणीच जाणार नाही असं सुद्धा असू शकतं, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे की पहिल्याच आठवड्यात नो इव्हेक्शन असतं, त्यामुळे यावेळी सुद्धा ते असू शकतं। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे या वोटिंग ट्रेंड्सबद्दल आणि घरातून या पहिल्या आठवड्यात कोण घराबाहेर जाऊ शकतं, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।